श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 7th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 12 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1, फाइंड द एचसीएफ. आता एचसीएफ म्हणजे काय तर हायेस्ट कॉमन फॅक्टर. ओके, खाली काही आपल्याला पेयर्स दिलेली आहेत, त्याचा आपल्याला एचसीएफ काढायचा आहे. फर्स्ट आपण एक सॉल्व करूया, त्यावरून तुम्हाला समजेल की एचसीएफ म्हणजे काय. आता आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं प्रॅक्टिस सेट 11 मध्ये त्याचे फॅक्टर नंबरचे फॅक्टर काढायचे. फर्स्ट आपल्याला तेच करायचे आहे. हे जे नंबर दिलेले आहेत त्याचे काही फॅक्टर काढायचे आहेत. 25 आणि 40. आपण फर्स्ट काय करूया तर 25 चे फॅक्टर काढू. ओके, 25 चे. आता लास्टला 5 आहे, 2 न डिवाइड होणार नाही, 3 नही होत नाही, डायरेक्ट 5 न होत आहे. राईट, 5 5 25 आणि 5 1 5. ओके, आणि 40 चे फॅक्टर ही काढू आपण. बघा आता लास्टला 0 आहे, त्यामुळे नेहमी आपण फॅक्टर काढताना काय करायचं असतं तर कमी नंबरपासून सुरुवात करायची असते. म्हणजे 2 नंतर 3 जो येईल तो नंबर घ्यायचा असतो. आता आपल्याला इथं 2 न आपण डिवाइड करू शकतो. 2 2 4 आलं, 2 0 0. ओके, नंतर आणि 0 येते त्यामुळे 2 न डिवाइड होत आहे. 2 1 2, 2 0 0. नंतर 2 5 10. ओके, आता काय 5 आलेला आहे त्यामुळे 5 1 5. आता आपल्याला काय फॅक्टर लिहायचे आहेत. 25 चे फॅक्टर कोणते आलेले आहेत 5 × 5 आणि 40 चे कोणते आलेले आहेत तर 2 × 2 × 2 × 5. आता तुम्ही बघितलं तर 25 आणि 40 मध्ये कॉमन काय आहे, ओन्ली 5 आहे, दुसरे कोणतेही नंबर्स नाही आहेत. म्हणजेच ह्याचा एचसीएफ काय झाला तर 5 झाला. म्हणजेच कॉमन फॅक्टर म्हणजेच काय असतो एचसीएफ असतो. ओके, आता सेकंड बघा. सेकंड नंबर आहे 56 आणि 32. ह्याचेही आपण काय फर्स्ट फॅक्टर काढू. फर्स्ट आपण 56चा काढू. आता इथंही लास्टला 6 आलेला आहे, इवन नंबर आहे त्यामुळे 2 न आपण डिवाइड करू शकतो. 2 2 4, 1 राहिलं आणि 2 8 16. ओके, नंतर ही 2 न होत आहे. 2 1 2, 2 4 8. नंतर 2 न होत आहे. 2 7 14. आता फक्त 7 नच होणार आहे, म्हणजे 7 1 7. आता आपण काय 32 चे फॅक्टर काढूया. 32. इथं लास्टला 2 आहे त्यामुळे 2 न डिवाइड होत आहे. ओके, बघा आता काय येणार आहे. 2 1 2, 1 राहणार. 2 6 12. नंतर आणि 2 न जात आहे. 2 8 16. नंतर 2 4 8. राईट, 2 2 4. ओके, आणि 2 1 2. आता आपण हे फॅक्टर काढलेले आहेत ते आपण काय खाली लिहून घेऊया. आता 56 चे कोणते झालेले आहेत 2 × 2 × 2 × 7. आणि आता 32 चे कोणते झालेले आहेत तर 2 किती टाइम्स आलेले आहे बघा 5 टाइम्स आलेला आहे. ओके, 5 टाइम्स 2 आलेला आहे. आता तुम्ही इथं बघितलं तर कॉमन इथं 3 टाइम्स आलेला आहे, इथं 3 टाइम्स आलेला आहे. राईट, म्हणजे कॉमन किती 2 आलेला आहे ते 3 टाइम्स, म्हणजे हे फॅक्टर आहेत ते कॉमन आलेले आहेत. राईट, म्हणजे एचसीएफ काय होणार आहे 2 × 2 × 2. का तर दोन्ही यात हे आलेलं आहे म्हणून. म्हणजेच काय होणार आहे 2 × 2 × 2. 2 2 4, 4 2 8. म्हणजे ह्याचाच एचसीएफ 8 होणार आहे. राईट, आता थर्ड बघा काय आहे ते. थर्ड आहे 40 60 75. फर्स्ट आपण काय ह्याचे प्रत्येकी आपण काय फॅक्टर काढूया. ओके, फर्स्ट आपण 40चा काढू. आता इथं लास्टला 0 आहे त्यामुळे 2 न होत असणार आहे. राईट, 2 2 4, 2 0 0. अजूनही 2 न होत आहे. 2 1 2, 2 0 0. अजूनही 2 न आपण डिवाइड करू शकतो. 2 5 10. आणि नंतर आता 5 1 5. हे आपले 40 चे फॅक्टर झालेले आहेत. आता आपण 60 चे फॅक्टर काढू. 60 तर लास्टला 0 आहे त्यामुळे 2 न डिवाइड करू शकतो. 2 3 6, 2 0 0. अजूनही 2 न डिवाइड होत आहे.
2 1 2 1 राहणार, नेक्स्टचा नंबर 0 म्हणजे 10 म्हणजे 2 5 10. ओके, आता लास्टला 5 ऑड नंबर आला, 2 ने डिवाइड करू शकत नाही, आता 3 न होत आहे, 3 5 15. आता काय 5 1 5. आता आपण 75चे फॅक्टर काढू. 75 लास्टला ऑड नंबर आलेला आहे, 2 न डिवाइड होऊ शकत नाही. आता 3 न होत आहे का बघा, तर हो 3 न होत आहे. 3 2 6 1 राहणार आहे, 15 म्हणजेच 3 5 15. आता तुम्ही बघितलं तर 3 न होत नाही, 5 न डायरेक्ट भाग जाणार आहे, 5 5 25 आणि 5 1 5. ओके, आता हे जे फॅक्टर आलेले आहेत ते आपण काय लिहून घेऊया. 40चे फॅक्टर कोणते आलेले आहेत, 2 × 2 × 2 × 5. ओके, आता 60चे फॅक्टर कोणते आलेले आहेत, 2 × 2 × 3 × 5. आणि नंतर 75चे फॅक्टर कोणते आलेले आहेत, तर 3 × 5 × 5. आता तुम्ही ह्यामध्ये कॉमन बघितलं तर ह्या दोन्हीत 2 2 कॉमन आलेलं आहे, पण थर्ड ह्यामध्ये कॉमन आलेलं नाही, राईट. मग आता बघा तुम्ही बघितलं तर 5 सगळ्या ह्यामध्ये कॉमन आलेलं आहे, फक्त 1 टाईम, त्यामुळे SCF ह्याचा काय झालेला आहे, 5. ओके, कॉमन म्हणजे नंबर पाहिजे तरच तो SCF असतो. आता फोर्थ बघा नंबर काय आहे, फोर्थ नंबर आहे 16 आणि 27. फर्स्ट आपण काय करूया तर 16चे फॅक्टर काढू. 16चे लास्टला 6 आहे, 2 न डिवाइड होत आहे, 2 8 16, राईट. 2 4 8, 2 2 4 आणि 2 1 2, राईट. आणि आता 27चे फॅक्टर आपल्याला काढायचे आहेत. 27 लास्टला 7 3 न डिवाइड होऊ शकतं, 3 9 27 आणि 3 3 9. ओके, आणि 3 1 3. आता बघा आपण हे फॅक्टर काढलेले आहेत ते लिहूया. 16चे फॅक्टर किती आहेत, 2 आहे, 4 टाइम्स 2 × 2 × 2 × 2. ओके, आणि 27चे फॅक्टर आहेत 3 × 3 × 3. आता तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं तर कोणतेही फॅक्टर सेम नाहीत, पण कोणत्याही नंबरचं 1 ना आपण ह्याला हे करू शकतो, डिवाइड करू शकतो, त्यामुळे 1 हा काय कॉमन फॅक्टर होतो, राईट. म्हणजेच SCF ज्यावेळी दुसरे कोणतेही नंबर्स कॉमन नसतील त्यावेळी SCF त्याचा काय 1 येतो. ओके, आता फिफ्थ बघूया आपण. फिफ्थ नंबर कोणता आहे तर 18 32 आणि 48. फर्स्ट आपण काय करूया तर 18चे फॅक्टर काढू. आता 2 ने डिवाइड होणार आहे, 2 9 18. आता 2 न नाही तर 3 न डिवाइड होत आहे, 3 3 9, नंतर 3 1 3. आता आपण 32चे फॅक्टर काढू. 32 लास्टला 2 आहे, 2 न डिवाइड होणार आहे, राईट. म्हणजेच 2 1 2 1 राहणार आणि 2 कितीचे येते, 2 6 12 येते, राईट. नंतर 2 न डिवाइड होत आहे, 2 8 16, नंतर बघा 2 4 8. ओके, नंतर किती ना 2 2 4 आणि 2 1 2, राईट. आता 48चे आपण फॅक्टर काढू. 48. आता बघा 2 न डिवाइड होणार का तर लास्टला इवन नंबर आहे. ओके, म्हणजेच 2 2 4 आलं, नंतर 2 4 8 आलं, नंतर वापस 2 न होत आहे, 2 1 2, 2 2 4, नंतर ही 2 न होत आहे, राईट. 2 6 12, नंतर बघा 2 3 6. ओके, आता 3 1 3 डायरेक्ट भाग जातोय. ओके, आता आपण ह्याचे काही सगळे फॅक्टर लिहून घेऊया. 18चे फॅक्टर कोणते आलेले आहेत, 2 × 3 × 3. नंतर 32चे फॅक्टर बघा कोणते आलेले आहेत, 2 आहे ते 5 टाइम्स आहे, राईट. 1 2 3 4 and 5. आणि 48चे फॅक्टर 2 आहे ते 4 टाइम्स आहे, राईट. आणि 3 1 टाइम आहे. आता तुम्ही बघितलं तर ह्याचे फॅक्टर कोणते येणार आहेत,
3 जर घेतलं तर 3 ह्यामध्ये नाही, त्यामुळे 3 नाही नंबर येणार. आता इथं 2 फक्त 3 ह्याच्यामध्येच कॉमन आहे, म्हणजे एकच कॉमन आहे, राईट. म्हणजे SCF फक्त काय येणार आहे, ओनली 2 येणार आहे. आता तुम्ही बघितलं तर इथं 4 टाइम्स येतं आहे कॉमन, पण ह्या नंबरमध्ये येत नाही, त्यामुळे फक्त 1 टाइम सगळीकडे आलेला आहे, त्यामुळे ओनली SCF असणार आहे तो 2 असणार आहे. ओके. आता 6 बघा. 6 नंबर आहे 105 आणि 154. आता आपण ह्याचे फर्स्ट काय फॅक्टर काढूया. 105. आता लास्टला 5 आलेला आहे, 2 न आपण करू शकत नाही, आपण 3 न घ्यायचं आहे. 3 3 9, 1 राहणार आहे 15, म्हणजे 3 5 15. ओके. आता 3 न जात नाही तर 5 न भाग जातोय. 5 7 45, राईट. आता बघा काय येणार आहे, 7 1 7, राईट. आता 154चे आपण काय करूया, फॅक्टर काढूया. आता इथं लास्टला 4 आलेला आहे, त्यामुळे 2 न घ्यायचं आहे आपल्याला. 2 7 14, 1 राहणार आहे, नेक्स्टचा नंबर 4, म्हणजेच 2 7 14, राईट. आता 7 न वापस आपण करू शकतो. 7 1 7, 7 1 7. आता 11 हा प्राईम नंबर आला, त्यामुळे आता आपण डिवाइड करू शकत नाही. 11 1 11, म्हणजे कोणत्याही प्राईम नंबरचे आपल्याला नंतर काय फॅक्टर काढता येत नाही. ओके. म्हणजेच ह्याचे फॅक्टर काय झालेले आहेत बघा. 3 × 5 × 7 आणि 154चे फॅक्टर झालेले आहेत 2 × 7 × 11. आता तुम्ही ह्यामध्ये कॉमन नंबर्स बघितला तर दोन्हीमधला 7 आहे, राईट. म्हणजे SCF ह्याचा काय आलेला आहे तर 7. ओके. नेक्स्टचा नंबर आहे 42 45 आणि 48. फर्स्ट आपण 42चे फॅक्टर काढू. ओके. 2 2 4, 2 1 2, राईट. आता 2 न डिवाइड होऊ शकत नाही, कितीनं 3 होत आहे. 3 7 21 आणि 7 1 7. आता आपण काय 45चे फॅक्टर काढू. 45. आता बघितलं तर 5 आहे, 3 न 2 न होत नाही, राईट. 3 न होत आहे का बघूया. तर 3 1 3, 1 राहणार, नेक्स्टचा नंबर 5 15, म्हणजे 3 5 15, राईट. नंतर आणि 3 न होत आहे, 3 5 15 आणि 5 1 5. आता आपण 48चे फॅक्टर काढूया. 48 लास्टला इवन नंबर आहे, त्यामुळे 2 न डिवाइड करू शकतो. 2 2 4, 2 4 8, राईट. नंतर आणि 2 न जात आहे. 2 1 2, 2 2 4. नंतर आणि 2 न जात आहे. 2 6 12 आणि 2 3 6, राईट. आणि 3 1 3. ओके. आता आपण हे जे फॅक्टर काढलेले आहेत ते लिहून घेऊया. 42चे फॅक्टर कोणते आहेत. 2 × 3 × 7 आणि 45चे फॅक्टर कोणते आहेत तर 3 × 3 × 5 आणि 48चे फॅक्टर आहेत 2 × 2 × 2 × 2 × 3. आता तुम्ही ह्यामध्ये बघितलं तर कॉमन कोणता आलेला आहे. 2 2 आलेला आहे, पण सेकंड नंबरमध्ये नाही, त्यामुळे 2 SCF येणार नाही. तर 3 सगळ्या नंबरमध्ये 3 आलेला आहे कॉमन बघा फॅक्टर ह्यामधील, राईट. म्हणजेच ह्याचा SCF काय येतोय तर 3 येतोय. ओके. SCF 3 आलेला आहे. आता आपण 8 बघूया काय आहे ते. 8 नंबर आहे 57 75 आणि 102. आता आपण काय ह्याचे फॅक्टर काढूया. फर्स्ट आपण 57चे काढूया. 57 बघा. आता 3 न आपण ऑड नंबर आहे, 3 न येत जाते. 3 1 3 राहणार, 2 आहे, 27 झालं आणि 3 9 27. आता 19 प्राईम नंबर आला, त्यामुळे आपण कोणत्याही नंबरने याला काही डिवाइड करू शकत नाही, म्हणजेच 19 1 19. आता 75चे आपण फॅक्टर काढूया. 75. आता बघा लास्टला 5 ऑड नंबर 3 न डिवाइड करू शकतो का तर हो करू शकतो. 3 2 6, 1 राहणार, 15 म्हणजेच 3 5 15. आता 3 न डिवाइड होणार नाही तर 5 न होते. 5 5
25 आणि 5 वनचं 5. आता 102चे फॅक्टर काढू आपण. 102 आता लास्टला 2 आहे त्यामुळे 2 इवन नंबर असल्यामुळे 2 काय डिवाइड होते. 2 5चं 10, 2 1चं 2. ओके. आता बघा किती नंबर 3 आपण डिवाइड करू शकतो. 3 1चं 3, 2 राहणार आहे म्हणजेच 21 म्हणजेच 3 7चं 21. ओके. आता 17 हा प्राईम नंबर आला त्यामुळं 17 1चं 17. पुढं आपण काय डिवाइड करू शकत नसतो प्राईम नंबरला. आता ह्याचे फॅक्टर जे आलेले आहेत ते आपण काय लिहून घेऊ. 57चे आलेले 3 × 19 आणि नंतर 75चे आलेले आहे 3 × 5 × 5 आणि नंतर 102चे आलेले आहे 2 × 3 × 17. आता तुम्ही सगळ्या ह्याच्यामधले बघितलं तर कॉमन कोणता नंबर आलेला आहे 3. ओन्ली 3 हा फॅक्टर कॉमन आलेला आहे त्यामुळेच SCF कोणता असणार आहे तर 3 असणार आहे. ओके. आता नेक्स्ट बघूया. नेक्स्टचा नंबर आहे 56 आणि 57. आपण फर्स्ट काय 56चे फॅक्टर काढू. ओके. 56 आता लास्टला इवन नंबर आलेला आहे त्यामुळे 2 आपण डिवाइड करू शकतो. 2 2चं 4, 1 राहणार, 2 8चं 16. नंतर आणि 2 न होत आहे 2 1चं 2, 2 4चं 8. राईट. नंतर आणि 2 न होत आहे 2 7चं 14. आता काय फक्त 7 1चं 7. आता आपण 57चे फॅक्टर काढू. 57 आता इथं ऑड नंबर आलेला आहे त्यामुळे 2 न होत नसते. 3 न होत आहे का बघूया. तर हो 3 न होत आहे. 3 1चं 3, 2 राहणार, 5मधून 3 गेले, 2 राहिले. नेक्स्टचा नंबर 7 म्हणजे 27. 3 9चं 27. आता 19 प्राईम नंबर आला त्यामुळे त्याचं काय पुढं फॅक्टर निघत नाही म्हणजेच 19 1चं 19. ओके. म्हणजेच 56चे फॅक्टर कोणते आलेले आहे 2 × 2 × 2 × 7 आणि 57चे आलेले आहेत 3 × 19. आता तुम्ही ह्या दोन्हीमधलं बघितलं तर कोणताही म्हणजे नंबर हा कॉमन आलेला नाही, कोणताही फॅक्टर कॉमन आलेला नाही. तर तुम्ही अशा वेळी काय करायचं आहे तर म्हणजे कोणत्याही नंबरमध्ये 1 हा कॉमन फॅक्टर असणारच आहे. राईट. म्हणजेच ह्याचा SCF काय येणार आहे तर 1 येणार आहे. ओके. म्हणजे ज्यावेळी कॉमन नंबर नसतो दोन्हीही त्यावेळी आपल्याला 1 हा नंबर SCF घ्यायचा असतो कॉमन फॅक्टरमध्ये. आता नेक्स्ट बघा कोणता नंबर आहे 777 315 588. ओके. आता आपण काय ह्याचे फॅक्टर काढूया. फर्स्ट आपण 777चे फॅक्टर काढू. आता लास्टला 7 नंबर आलेला आहे. आपण बघा 3 न डिवाइड करू शकतोय का बघूया. 3 2 6 1. ओके. 3 न आपण डिवाइड करू शकतो. 3 2 6 होत आहे, 1 राहणार. नेक्स्टचा नंबर 7 म्हणजे 17 आणि 3 5 15. ओके. 2 राहिलं. नेक्स्टचा नंबर 7 म्हणजे 27. 3 9 27. ओके. आता लास्टला 9 राहतं आहे पण 9 ना आपण 3 न डिवाइड करू शकत नाही कारण 3 8 24. नंतर 19 3च्या टेबलमध्ये नाही. आता कोणत्या ऑड नंबरनं आपण डिवाइड करू शकतो बघा. आता 5 न होऊ शकत नाही. 0 आणि 5 लास्टला असेल तरच फक्त 5 न करू शकतो. 6 न होऊ शकत नाही. 7 न होत आहे बघा. 7 3चं 21 झालं. राईट. नंतर 4 राहिलं आणि नेक्स्टचा नंबर 9. राईट. आणि 7 7चं 14 आहे. ओके. आता तुम्ही बघितलं तर 37 हा प्राईम नंबर आला. राईट. त्यामुळं 37 1चं 37. आपण पुढं काय त्याला डिवाइड करू शकत नसतो. आता नेक्स्टचा नंबर आपण घेऊ 315. आता ह्याचे आपण फॅक्टर काढूया. लास्टला 5 आलेला आहे. आपण 3 न त्यामुळे डिवाइड होत आहे का बघूया. तर 3 1चं 3 1 आलेला आहे त्यामुळे 3 0 0. नेक्स्टचा नंबर 15 म्हणजेच 3 5चं 15. ओके. नंतर आणि 3 न डिवाइड होत आहे. 3 3चं 9, 1 राहणार. 5 15 म्हणजेच 3 5चं 15. ओके. आता इथं 3 न आपण डिवाइड करू शकत नाही तर कोणत्या 5 न होत आहे. 5 7चं 35 आणि 7 1चं 7. आता आपण 588चे काय फॅक्टर काढूया. लास्टला 8 आलेला आहे त्यामुळे बघा 2 न आपण हे नंबर म्हणजे डिवाइड करू शकतो. 2 2चं 4, 1 राहणार आणि 2 9चं 18 आणि 2 4चं 8.
ओके, आता ही 4 आलेला आहे लास्टला, त्यामुळं 2नच होतं आहे. 2 1 2, नंतर 2 4 8, 1 राहणार, नेक्स्टचा नंबर 4 म्हणजे 2 7 14. ओके, आता बघा कितीनं होतं आहे, तर लास्टला 7 आलेलं आहे. 3नं आपण होते का? हो, 3नं होतं आहे. म्हणजेच किती आलं? 3 4 12, 2 राहणार, नेक्स्टचा नंबर 7 27, म्हणजेच 3 9 27. आता इथं 49 आलेलं आहे. 3नं डिवाइड होऊ शकत नाही. बघा आता 7नं डायरेक्ट होते. 7 7 49 आणि 7 1 7. ओके, आता आपण ह्याचे फॅक्टर जे आलेले आहेत ते फर्स्ट काय लिहून घेऊया. आता ह्याचे फॅक्टर आलेले आहेत 3 × 7 × 37 आणि 315चे फॅक्टर आलेले आहेत 3 × 3 × 5 × 7 आणि 588चे फॅक्टर आलेले आहेत 2 × 2 × 3 × 7 × 7. आता तुम्ही ह्यामध्ये नंबर्स कॉमन बघितले तर कोणते आलेले आहेत? 3 3 3. बघा आता 3 3 3 सगळ्यात आलेले आहेत कॉमन, राईट. नंतर 7 7 ही सगळ्या ह्यामध्ये कॉमन आलेला आहे. ओके, म्हणजे हे 2च नंबर आलेले आहेत की कॉमन आलेले आहेत. म्हणजेच SCF काय होणार आहे, तर 3 × 7 आणि 3 7 21 ह्याचा SCF झाला. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2, फाइंड द SCF बाय द डिव्हिजन मेथड टू रेड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. आता खाली काही आपल्याला नंबर्स दिलेले आहेत, त्याचं डिव्हिजन मेथड करून आपल्याला त्याचं SCF काढायचं आहे. ओके, आता फर्स्ट दिलेलं आहे 275 डिवायडेड बाय 325. आता आपल्याला ह्याचं सिम्पलेस्ट फॉर्म करताना म्हणजे ह्याची डिव्हिजन मेथड करताना नेहमी आपल्याला इथं नंबर छोटा घ्यायचा असतो. ओके, 275 त्यामुळे इथं नंबर येणार आहे, राईट, आणि इथं 325. आता आपल्याला डिवाइड करायचं आहे. तुम्ही बघितलं तर ह्याला काय 2नं आपण डिवाइड करू शकत नाही. 2नं म्हणजे डिवाइड केलं तर मोठा नंबर येणार आहे, राईट, ह्यापेक्षा. त्यामुळे 1नं डिवाइड करू शकतो. 1 इथं आपल्याला लिहायचं आहे. 1नं डिवाइड केलं त्यामुळे 275 इथं आलं, राईट. आता ह्याचं मायनस करून बघा आता किती. 5मधून 5 गेले 0, 12 आणि इथं 2 येणार. 12मधून 7 गेलं किती, 5 उरलेलं आहे, राईट, आणि इथं 0 आलं. आणि इथं नंतर आपल्याला जो नंबर घ्यायचा आहे तो इथला नंबर इथं घ्यायचा आहे 275. आता ह्यानं ह्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे. 50नं आता बघा डिवाइड आपण कोणत्या नंबरला करू शकतो, तर बघा किती होतं आहे आपल्याला. इथं आपण आता एवढ्या मोठ्या नंबरचं आपल्याला डिव्हिजन येत नसते, राईट. मग आपण थोडंसं इथं घेऊन बघायचं. 50 आता 5नं घेतलं, 5 5 25 होणार, म्हणजेच 250 होणार. आणि 56 जर घेतलं तर आपण मोठा नंबर येणार आहे ह्यापेक्षा, त्यामुळे तो नंबर घेऊ शकत नाही. त्यामुळे 55 आपल्याला घ्यायचा आहे. ओके, आणि ज्यानं डिवाइड करायचा आहे तो नंबर आपल्याला इथं घ्यायचा आहे, राईट. आणि 5 जण घेतलेला आहे त्यामुळे 250 इथं झालं, राईट. मायनस, कारण 55 250 झालेला आहे त्यामुळं 250 आपण इथं नंबर घेतलेला आहे. आणि आता आपल्याला मायनस करायचं आहे. 5मधून 0 गेले, 5 राहिलं. 7मधून 5 गेले, 2 राहिलं. ओके, आता नंबर आपल्याला हा नंबर इथं घ्यायचा आहे 250. ओके, आता ह्या नंबरनं ह्या नंबरला डिवाइड करायचं आहे. ओके, म्हणजे आता बघा डायरेक्ट भाग जातोय. 25 10 250 होतं आहे. ओके, म्हणजे डायरेक्ट आपल्याला भाग गेलेला आहे 250. मायनस करायचं आहे. आपलं रिमाइंडर 0 आलेलं आहे. आपलं रिमाइंडर जिथं 0 येतं तिथं आपलं हे काय म्हणजे स्टॉप होतं. पुढं करण्याचं डिव्हिजन मेथड स्टॉप होते. ओके, आणि आता नंबर बघा, ह्या नंबरनं आपण काय डिवाइड केलेलं असतं. ओके, आता फर्स्ट आपण हा नंबर लिहून घेऊया. 275 अपॉन 325. 275 अपॉन 325 डिवायडेड बाय. आता ह्या नंबरला आपण म्हणजे ह्या नंबरला डिवाइड करून ना इथं रिमाइंडर 0 आलेली आहे, राईट. म्हणजेच आपल्याला 25 ह्या नंबरला डिवाइड करायचं आहे. ओके,
25 म्हणजे तुमच्या लक्षात आलं का कोणत्या नंबरनं डिवाइड करून इथं रिमाइंडर 0 आलेली आहे तो नंबर आपल्याला इथं घ्यायचा असतो. इथं हा नंबर आलेला आहे 25 म्हणजे म्हणून आपण ह्या नंबरला या नंबरनं डिवाइड करायचं आहे. आता बघा आपण डायरेक्ट डिव्हिजन करूया. 25 1 25 येणार आहे आणि 27मधून 25 गेले 2 राहिले आणि नेक्स्टचा नंबर 5 आहे राईट. म्हणजेच 25 1 25. ओके. आता इथं बघा काय येणार आहे 25 1 25 राईट. आणि नंतर बघा 32मधून 25 गेले किती राहणार आहेत तर 7 राहणार आहेत राईट. आणि नेक्स्टचा नंबर 5 आहे आणि 25 3 75. ओके. म्हणजे आपलं इथं आन्सर काय आलेलं आहे 11/30 राईट. आता सेकंड बघूया. ह्यामध्ये सेकंड नंबर आहे 76 डिवायडेड बाय 133. आपण जसं वरती केलं तसंच आपल्याला इथं आहे हा छोटा नंबर घ्यायचा आहे 133. आता बघा आपण डिवाइड कोणत्या नंबर किती न करू 76 1च घेतलं पाहिजे. 2 जर घेतलं तर मोठा नंबर येणार आहे राईट. त्यामुळे 1 न करूया आपण. 76 मायनस करायचं आहे 3चं 13 होणार आहे 3चं 13 नंतर 12 होणार आहे राईट. आणि 13मधून 6 गेले 7 होणार आहे 12मधून 7 गेले 5 होणार आहे राईट. नंतर बघा आता हा नंबर आहे तो इथं येतो. ओके. आणि आता आपण ह्या नंबरनं ह्या नंबरला डिवाइड करायचा. मग आता किती ना तर 1 जणच जाणार आहे भाग राईट. 2 न वगैरे आपण घालवू शकत नाही का तर मोठा नंबर येणार आहे त्यामुळे 1 न भाग घालवला 57. आता ह्याचं मायनस करायचं आहे 6चं 16 आलं 7चं 6 आलं 16मधून 7 गेले किती राहिले तर 9 राहतात राईट. 9 राहिलेले आहेत आणि 6मधून 5 गेले 1 राहिले. ओके. आता आपण हा नंबर आहे तो इथं घ्यायचा राईट. आणि आता बघा ह्यानं ह्याला आपण डिवाइड करायचं ह्या नंबरनं ह्या नंबरला डिवाइड करायचं. मग त्यामुळं 19 कितीचं डायरेक्ट भाग जातोय बघा हां इथं 19 3 57. ओके. डायरेक्ट भाग गेलेला आहे त्यामुळं 57च इथं आलेलं आहे आणि आपली रिमाइंडर आलेली आहे इथं 0. ओके. आता रिमाइंडर जिथं 0 आलेला आहे तिथं आपलं हे डिव्हिजन मेथड स्टॉप करायची आहे आपल्याला. आणि हा जो नंबर आहे त्या नंबरनं ह्या दोन्ही नंबरला आपल्याला काही डिवाइड करायचं आहे. ओके. म्हणजेच काय होणार आहे बघा आता 133 76 डिवायडेड बाय 19 आणि 133 डिवायडेड बाय 19. ओके. आता 19चा जर टेबल येत असेल तर तुमच्या लगेचच लक्षात येईल की 19 4 76 असते. आणि मी तुम्हाला त्यासाठीच नेहमी सांगते की तुम्हाला टेबल्स लर्न असणं खूप गरजेचं आहे. ओके. आणि 19 7 133 राईट. म्हणजे ह्याचा आन्सर आलेला आहे 4 डिवायडेड बाय 7. ओके. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट नंबर आहे 161 डिवायडेड बाय 69. आता आपल्याला त्याचंही या पद्धतीनंच करायचं आहे. 69 इथं येणार आहे 161 इथं येणार आहे 69 आपल्याला डिवाइड करायचं आहे 161ला. आता कितीनं करू शकतो बघा आता 69 2 आपण घेऊन बघूया काय होतंय. 9 2 18 आणि 2 6 12 प्लस 1 केलं 13 म्हणजे 138 झालं. आता 3 जर घेतलं तर पक्काच जास्त होणार आहे ह्याच्यापेक्षा त्यामुळं आपल्याला 2नच घ्यायचं आहे. 2 आपण घेतलेला आहे राईट. त्यामुळं 2 नंबर इथं घेतला आणि हा जो नंबर आहे तो इथं आपल्याला घ्यायचा आहे. मायनस करायचं आहे. मायनस करून बघा इथं 11 होणार इथं 6चं 5 होणार राईट. 11मधून 8 गेले 3 राहिलेले आहेत 5मधून 3 गेले 2 राहिलेले आहेत. ओके. आणि नंतर हा जो नंबर आहे तो आपल्याला काय इथं घ्यायचा. आता बघा आपण कोणत्या नंबरनं करू शकतो 23 आपल्याला 23च्या टेबलमध्ये 138 आहे का तर 23 6 होतं आहे राईट. 138 23 6 138 त्यामुळे डायरेक्ट भाग गेलेला आहे त्यामुळे इथं आपला रिमाइंडर आलेला आहे 0.
ओके, आता आपली ही डिव्हिजन मेथड प्रोसेस आपली इथंच आपल्याला काय स्टॉप करायची आहे. आणि हा नंबर आहे तो ह्या दोन्ही नंबरला डिवाइड करायचा आहे. 161 इज इक्वल टू 161 डिवायडेड बाय 23 आणि 69 डिवायडेड बाय 23. ओके, आता 23चा जर तुम्हाला टेबल येत असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल की 23 7चं 161 आहे. ओके, आणि 23 3चं 69 आहे. त्यासाठी टेबल्स तुमचे परफेक्ट लर्न असणं खूप गरजेचं आहे. ओके, तर स्टुडंट्स बघा, आपलं अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 12 आहे शिकवून कंप्लीट झाला आहे. आणि असेच माझे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.